मला सांगितलं की 40,000 किलो चहा दिवसाला इथं प्रोड्यूस होते, तेही 15 लोक प्रोड्यूस करतात. सुप्रभात मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर हे आमच्या हॉटेलच्या आजूबाजूचं पूर्ण परिसर, संपूर्ण असा हिरवागार परिसर आहे. तर या हॉटेलच्या इतक्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही राहिलो होतो. सकाळी मस्त अशी धुकं पडली होती, आता सुद्धा पडलेत, कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर दिसत नाहीये. आणि आता आपण सेकंड डेला मुन्नार फिरायला चाललेलो आहोत. काल फक्त मुन्नार टाउन करून आपण रिटर्न आलो, तर आता मुन्नारमधले काही स्पॉट्स आहेत ते आपण आज कव्हर करणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे काजल. कसं वाटतं काजल? छान वाटतं. छान आहे ना. सो चला पटापट, लेट नको करायला, कारण की काल जसं ट्रॅफिक लागलं तसं आज नाही लागलं पाहिजे, त्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो आहोत. या हॉटेलचं सुद्धा बघू जर टाइम मिळाला तर, कारण की आम्हाला रात्री यायला थोडासा लेट होतो. एक छोटा रिव्ह्यू पण देईल तुम्हाला. बघा इथे असा मस्त छोटासा पॉन्ड आहे. बघू उद्या सकाळी जर लवकर टाइम मिळाला तर मग मी नक्की इथला पूर्ण ब्लॉग शूट करेल आणि ड्रोन शॉट सुद्धा घेऊया. तर आपण हॉटेलवरून निघून आता चाललेलो आहोत मुन्नार टाउनला. आणि जाताना इथे मस्तपैकी चहाच्या मळ्यांमध्ये आपण भन्नाट असे ड्रोन शॉट घेतले. इथून एक 4-5 किलोमीटर असेल मुन्नार टाउन. तर आता आपण मुन्नार टाउन मागे सोडले आणि चाललेलो आहोत टॉप स्टेशनच्या दिशेने. एक डॅम आहे ना, डॅम आणि इको पॉइंट आहे. सो हा रस्ता सरळ सरळ आपल्याला घेऊन जाणार आहे टॉप स्टेशनच्या दिशेने. खरं तर आपण आलो होतो एलिफंट सफारीसाठी, पण जवळपास 2 ते 3 तासाची वेटिंग आहे. बघू शकता किती गर्दी आहे. सो आपण आता रिटर्न जाऊया. एलिफंट राईडसाठी जवळपास 2-3 तासाची वेटिंग आहे. मला वाटतं त्यापेक्षा जास्तच जाईल, कारण की आता बघितलं किती भयानक गर्दी आहे. गाडी लावायला जागा नव्हती तिथे. सो आम्ही कॅन्सल करतो एलिफंट राईड आणि पुढे जातो. त्या हत्तीची हालत काय झाली असेल आज दिवसभरात, तो विचार करून कधी कधी टेन्शन येतं. तर आता आपण थांबलेलो KDHP जे चहाची फॅक्टरी आहे इथे. आणि आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाहीये, तर तुम्ही इथं आलात की चहा बनवण्याची प्रोसेस कशी आहे ते आपल्याला समजून सांगतात. आणि इथलं ओरिजिन आणि चहा इथंपर्यंत कसा आला त्याची ही प्रोसेस इथं सांगतात. चहा पावडर. सो इथे तुम्हाला चहा पावडर मिळते. फॅक्टरीचा जस्ट पुढे हे शॉप आहे.
तर आपण आता या टी फॅक्टरी पासून इथे खाली इथे चहाचे मळे आहेत, तिथे आलोय थोडंसं फोटो सेशनला परमिशन घेऊन. तर या चहाच्या मळ्यांबद्दल सांगायचं झालं तर बरेचसे मळे हे टाटा कंपनीच्या मालकीचे आहेत. या फॅक्टरीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आता आम्हाला सांगितलं की 40,000 किलो चहा दिवसाला इथं प्रोड्यूस होते, तेही 15 लोक प्रोड्यूस करतात. म्हणजे इतकी हायटेक ही फॅक्टरी आहे. तर हे असे मळे बघून एक प्रश्न पडला असेल की यांची हाईट एवढीच असते का? हे 8 ते 10 मीटर वाढतात, पण हे वाढल्याच्या नंतर याच्या ज्या चहा पावडरची जी चव आहे ती बरोबर लागत नाही, म्हणून याला छटाई करतात, म्हणजे वरतून शेंडे याचे कट केले जातात. तर या इकडे आलात तर या टी फॅक्टरीला नक्की भेट द्या. आता आपल्याला वेळ नाही, आपण पुढच्या स्पॉटला जायचंय, सो चला आपण निघूया. आता आपण आलेलो आहोत या मोठेपट्टी डॅम जवळ, मधुपेटी. तर आता आपण आलेलो आहोत या मधुपेटी डॅम वरती आणि इथला नजारा इतका भारी आहे. इथे मधुपेटी डॅम वरती येऊन थोडा वेळ तुम्ही या नजाऱ्यांचा आनंद घेऊ शकता. काय काजल, भारी आहे आणि पूर्ण पाणी सुद्धा ग्रीन झालंय आणि बाजूला जे लश ग्रीन आहे. सो आता आपण आलेलो आहोत या इको पॉइंट वरती. सो आता आपण आलेलो आहोत या इको पॉइंटला आणि इथे आवाज ओरडल्यानंतर आपला इको होऊन परत येतो. दाखवतो. एकदम छोटासा स्मॉल आवाज येतो रिटर्न. सो आता आपण आलेलो आहोत या कुंडला डॅम जवळ आणि इथे पार्किंगची व्यवस्था आहे. इथून आपण आता जाऊया डॅम वरती. कुंडला डॅम पासून जर पुढे आलं तर इथे असं छोटंसं गार्डन आहे आणि इथे तुम्ही निवांत बसू शकता, आराम करू शकता. आणि ही अशी उंच उंच झाडं आणि समोरचा जो नजारा आहे वा.
सो आता आपण आलेलो आहोत टॉप स्टेशनला आणि इथं आपली गाडी पार्क केली आहे आणि इथून आपल्याला एक अर्धा किलोमीटर जायचं आहे. तर इथून चालत चालत पुढे आल्यानंतर इथे बरेचसे स्टॉल्स आहेत आणि आम्ही काय घेतलंय गुट्टा आणि आता मस्तपैकी धुकं पडलेत आणि जाणवत आहेत जरा पावसाचे थेंब. पाऊस पडतो की नाही काय माहिती नाही आणि भयानक असे धुकं पडले. सो फायनली आपण आलेलो आहोत मुन्नारच्या टॉप स्टेशनला. इथलं वातावरण इतकं जबरदस्त आणि प्लेझंट एकदम. एक 30-40 मीटरच्या पुढचं आपल्याला काही दिसत नाहीये. काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या मुन्नार व्हिजिट करायच्या अगोदर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथे थोडा लँग्वेजचा बॅरियर आहे. थोडंफार इंग्लिश समजतात, हिंदी एकदम थोडंसं. आणि इथे तुम्हाला व्हेज फूडचा खूप प्रॉब्लेम आहे. व्हेजचं ऑप्शन नाही आहे. तुम्हाला इथं बरेचसे नॉनव्हेज मिळतील आणि वरती मुन्नारमध्ये तर व्हेजवाल्यांची मरणच आहे आणि इथं स्पेशली बीफ मिळतं. सो हॉटेल्ससुद्धा बघून तुम्ही हॉटेल्समध्ये जा कारण की व्हेजचे ऑप्शन्स खूप कमी आहेत आणि व्हेज खाण्यासाठी तुम्हाला अर्ली मॉर्निंग या इथे यावं लागतं 2:30-3 वाजता. इतकं जबरदस्त असं वातावरण आहे आणि याच नोटवरती आपला मुन्नारमधला हा दिवस संपलेला आहे आणि उद्या आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. सो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.